आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याचे संकट मोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या आगामी नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला असून यंदा नाशिकमध्ये 4 ते 5 पट अधिक गर्दी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली। त्या दृष्टीने पायाभूत सुविधांचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू असल्याचे महाजन यांनी म्हटलं। दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्यावर सरकारने सकारात्मक पाऊल उचलले असून त्याबाबत तातडीची बैठक घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये यासाठी गॅस सिलेंडर बाबत कोणतीही टंचाई किंवा वाईट परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। या तिन्ही महत्त्वाच्या आघाड्यांवर सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र महाजन यांनी स्पष्ट केलं। कुंभमेळ्याच्या निमित्ताने आज शिखर समिती आमच्याकडे सर्वात मोठी समिती आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत। त्यामध्ये सगळे अधिकारी आहेत, सगळे खासदार आमदार आहेत आणि ही समितीची बैठक आज नुकतीच या ठिकाणी पार पडलेली आहे। कुंभमेळ्यामध्ये जवळपास आम्ही 34,000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करणार आहोत। तशा कामांना मंजुरी मिळालेली आहे। याच्यामध्ये जवळपास 8,700 कोटी रुपये हा सेंट्रलचा असिस्ट या ठिकाणी आहे, सेंट्रलकडून आम्हाला मिळणार आहेत आणि 22,000 कोटी रुपये जे आहेत ते इथे राज्य सरकार आम्ही या ठिकाणी खर्च करणार आहोत। जवळपास 34,000 कोटी रुपये या कुंभमेळ्याचं या ठिकाणी आयोजनासाठी आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि मला वाटतं वेळेच्या आत काम करायचे। वेळ तशी कमी आहे, आता 1.25 वर्ष राहिलेलं आहे आणि या 1.25 वर्षामध्ये आम्हाला सर्व कामं पूर्ण करायची आहेत आणि म्हणून सर्व यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे। सगळ्या कामाचा आढावा आज कुंभमेळ्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी घेतलेला आहे। काही सूचना होत्या, काही अडचणी होत्या, त्यावर सविस्तर चर्चा या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिखर समितीच्या बैठकीमध्ये आज झालेली आहे। प्रामुख्याने जर बघितलं मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात, त्यामुळे विशेष लक्ष देण्यासाठी सांगतो काय नेमकं आहे आणि पाण्यासंदर्भात देखील एक महत्त्वाचं निर्णय आहे। ते प्रयागराजला आपण जर बघितलं तर खूप मोठी गर्दी, प्रचंड गर्दी त्या ठिकाणी कुंभमेळ्यात झाली होती आणि मला वाटतं नाशिकलाही यावेळेला गेल्या वेळेपेक्षा 4 पट 5 पट गर्दी भाविकांची या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खूप सतर्कता आम्ही या ठिकाणी घेत आहोत, खूप काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत। कुठे स्टॅम्पेड होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, त्यामुळे अतिक्रमण काढणे, शहरातले रस्ते हे मोठे करणे, 6 पदरी 3 पदरी करणे, 5 पदरी करणे, 6 पदरी करणे, रस्ते जे त्र्यंबकला येत आहेत, जे नाशिककडे येत आहेत ते सगळे रस्ते आता आम्ही मोठे करत आहोत। नदीतलं पाणी शुद्ध कसं होईल गोदावरीचं यासाठी मोठे आमचे प्रयत्न झाले। जवळपास 2,500 कोटी रुपये खर्च करून आम्ही STP प्लॅन त्या ठिकाणी कार्यान्वित करत आहोत। अनेक कामं आहेत, काही ब्रिज आहेत, पूल आहेत, त्यांची कामं आता आम्ही हाती घेतलेली आहे। रामकुंडावरचं सगळं जे अतिक्रमण आहे ते आम्ही त्या ठिकाणी काढतो आहोत, तो परिसर मोठा करतो आहोत। त्र्यंबकेश्वरला आम्ही आता नवीन कुंड स्नानासाठी त्या ठिकाणी आता तयार केलेला आहे। साधू महंत सर्व त्यांनी संमती दिली आहे की आम्ही त्या ठिकाणी स्नान करू आणि म्हणून कुठले स्टॅम्पेड होऊ नये, हा कुंभ स्वच्छ व्हावा, सुंदर व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा सगळा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं त्यानिमित्ताने सरकार सर्व आयलंड मोडवर आहे। अधिकारी अगदी पूर्ण वेळ देऊन काम करत आहेत। जसं जसं अजून वेळ पुढे येईल तसं आम्हाला खूप काम या ठिकाणी करावं लागेल, पण ही सर्व कामं 34,000 कोटीची आम्ही वेळेच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण करू। रोडचा जो प्रश्न आहे, रिंग रोड हा कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण होणार का? निश्चित आम्ही ठरवलेलं आहे। जवळपास 7,500 कोटी रुपयाची किंमत आहे, त्यात 3,000 कोटी 3,500 कोटी ही लँड ॲक्विजिशनची आहे, जमिनीचा मोबदलायचा आहे आणि 4,000 कोटी रुपयाचा आम्हाला रस्ता तयार करायचा आहे। आज त्यालाही मंजुरी झाली म्हणजे त्याला टेंडर झालेलं आहे, त्याला वर्क ऑर्डर द्यायची होती। 50% जमीन अधिकृत झाल्याशिवाय ती देता येत नाही। आम्ही आजपासून 60% जमीन त्याला संमती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत, मालकांनी दिली, जमीन मालकांनी दिलेली आहेत आणि त्यामुळे आता या कामाचे वर्क ऑर्डर देऊन त्या कामाला 2-3 दिवसामध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत। सर्वात मोठं काम आपलं हेच आहे, पण त्या परिसरातले जेवढे त्र्यंबकेश्वरला नाशिकला जोडणारे रस्ते आहेत सगळ्या भागातून येणारे, मग गुजरातकडून येणारे असतील, मुंबईकडून येणारे असतील, त्या सगळ्यांचं काम आता सुरू आहे आणि हे काम आम्ही सगळं वेळेमध्ये करणार आहोत। नाशिक शहरातली कामं आहेत, तिथले ब्रिज आहेत, रस्त्याचे कामं आहेत, ते आम्ही सगळे सिमेंटचे करतो आहोत। मला वाटतं अतिशय वेगाने ही सगळी कामं सुरू आहेत। कुंभमेळा येईपर्यंत कुठलंही काम शिल्लक राहणार नाही। धनगर समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली।
नेमकं धनगर समाजाने वेगवेगळी आंदोलनं देखील आहेत ती होताना पाहायला मिळाले होते. आजच्या बैठकीनंतर देखील समाजाचं समाधान झालंय का? तर आज धनगर समाज आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक बोलवली होती. तशी विनंती त्यांचे नेते दीपकजी आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती आणि आज सविस्तर अशी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. 16 तारखेला धनगर समाजाचे सगळे आमचे बांधव आहेत ते मुंबईमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्या निमित्ताने ही विस्तृत बैठक या ठिकाणी झाली. या संदर्भात खरं म्हणजे कायदेशीर मार्ग यातून काढावा लागणार आहे. हा फक्त भावनेवर चालणारा मार्ग नाही आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कायदेशीर सगळ्या बाबी आता आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या पूर्ण झाल्या की मला वाटतं मग कुठलीही अडचण त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून एजींना सोमवारी मंगळवारी आम्ही जे माजी एजी आहेत आजी एजी आहेत साठेसाहेब आहेत मागच्या काळामध्ये आपले ते एजी आहेत त्यांना दोघा तिघांना सोबत घेऊन कायदेशीर काय मार्ग काढतात. कुंभकोणी साहेब आहेत कुंभकोणी साहेब त्यांना माहिती त्या संदर्भातली आणि धनगर समाजाचे 4-5 लोक ज्यांचा अभ्यास मोठा आहे अशा सर्व लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी बैठक करणार आहोत आणि त्यातून तात्काळ आता मार्ग आता फार वेळ लागणार नाही मला वाटतं पण लवकरात लवकर आम्हाला या संदर्भामध्ये धनगर समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि सर्वांची या बाबतीमध्ये संमती झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की लवकरच हा तिढा सुटेल. सर आज कुंभ मेला को लेकर जो बैठक हुई है ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.